नमस्कार श्रोते हो, आषाढी वारीचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। माऊलीच्या रिंगणाने डोळ्यांचे पारणे फेडले तर बंधू भेटीने भाविक भारावले। आषाढी वारीने आता खऱ्या अर्थाने वेग घेतला आहे। आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा ठाकूर बुवा समाधी येथे झालेला नेत्रदीपक गोल रिंगण सोहळा लाखो भाविकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला। तर दुसरीकडे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानकाका महाराज यांच्या पालखीची झालेली भावनिक बंधुभेट वारीतील एक हृदयस्पर्शी क्षण बनली। वेळापूर येथून प्रस्थान केल्यानंतर माऊलींची पालखी ठाकूर बुवा समाधी या पवित्र ठिकाणी पोहोचली। येथे माऊली माऊलीच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा गोल रिंगण सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला। अश्वांच्या तालावर होणारे रिंगण पाहताना प्रत्येक वारकऱ्याचे मन आनंदाने भरून आले। हा थरारक आणि भक्तिमय क्षण अनुभवल्यानंतर पालखीने पंढरपूरच्या दिशेने पुढील मार्गक्रमण केले। रिंगण पार पडल्यानंतर काही वेळातच माळशिरस तालुक्याच्या हद्दीत वारीतील एक अत्यंत भावनिक सोहळा घडला। ज्येष्ठ बंधू संत सोपानदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीची भेट झाली। दुपारच्या भोजनानंतर टप्पा येथे माऊलींचा पालखी सोहळा विसावतो। त्याच वेळी सोपानकाकांचा पालखी सोहळा शेजारून पुढे सरकतो। सोपानकाकांचा रथ माऊलींच्या रथाशेजारी येताच काही क्षण थांबला। या पवित्र भेटी दरम्यान दोन्ही संस्थानांकडून परस्परांना नारळ प्रसादाची देवाणघेवाण करण्यात आली। यावेळी उपस्थित असलेल्या हजारो भाविकांनी विठ्ठल विठ्ठलचा जयघोष करत हा बंधू भेटीचा भावपूर्ण सोहळा आपल्या डोळ्यात साठवला। या हृदयस्पर्शी दृश्याने सर्व भाविक सुखावले। या भेटीनंतर माऊलींची पालखी बंडीशेगाव येथे मुक्कामी पोहोचली। दुसरीकडे संत तुकाराम महाराजांच्या पालखीने देखील बोरगावहून मार्गस्थ होत तोंडले बोंडले या ठिकाणी मजल मारली। येथे पालखीतील सर्व भाऊक तुका म्हणे धावा आहे पंढरीस विसावा या अभंगाप्रमाणे अक्षरशः धावले। यानंतर पालखी पिराची कुरोली येथे मुक्कामी पोहोचली। आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांनी पंढरपूर तालुक्यात आगमन केले। या दोन्ही प्रमुख पालख्यांचे पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार सचिन लंगुटे आणि गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी मोठ्या आदराने आणि उत्साहात स्वागत केले। या भव्य स्वागतामुळे वारीच्या उत्साहात आणखीन भर पडलेली आहे।